नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी युवराज काळे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, सध्या थंडीमध्ये खूप वाढ झाली आहे. 15 तारखेपासूनच एकदम जोरदार थंडीला सुरुवात झाली आहे. आणि ही थंडी 16, 17, 18, 19 आणि 20 या तारखापर्यंत एकदम थंडीचा जोर राहणार आहे. तसेच 21-22ला देखील थंडीमध्ये जोर राहणार आहे. परंतु शेतकरी मित्र, 22 तारखेपासून 23 तारखेपासून परत वातावरणात थोडा बदल झाला आहे. हा बदल काही जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारणतः जोरदार पावसाची शक्यता आहे. 22 तारखेला पूर्ण कर्नाटक, तेलंगणा तसेच केरळ या भागात या राज्यांमध्ये एकदम जोरदार पावसाची दाट शक्यता आहे. आणि याचाच प्रभाव हा महाराष्ट्रात 23 तारखेपासून काही जिल्ह्यांमध्ये जाणवण्याची खूप शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, 23 तारखेला 3च्या टायमाला सोलापूर, सांगली या भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे. आणि नॉर्मल पावसाचा शिडकावा सांगली, कोल्हापूर या भागामध्ये पडण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, परत हा प्रभाव 23 तारखेला रात्री 9च्या टायमाला सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, अकलूज, पुणे तसेच कोल्हापूर या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि शेतकरी मित्र, खास म्हणजे हा सध्या अवकाळी आहे आणि सर्वसाधारण ते जोरदार पाऊस आहे. 1 मिली ते 1.5 मिलीच्या आसपास पाऊस हा पडू शकतो 23 तारखेला. तसेच सोलापूरच्या काही भागामध्ये 23 तारखेला वातावरण देखील ढगाळ राहणार आहे. आणि 23 तारखेला 24 तारखेला पहाटे सोलापूरच्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. सोलापूर, अक्कलकोट तसेच रत्नागिरी या भागामध्ये 24 तारखेला पहाटे 5च्या टायमाला पावसाची शक्यता आहे. तसेच 24 तारखेला 3च्या टायमाला 3 ते 4च्या टायमाला अहिल्यानगर, पुणे, सातारा, अकलूज, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, मुंबई तसेच खोपोली, पुणे, जेजुरी, बारामती, दौंड, करमाळा, जामखेड, अहिल्यानगर तसेच जुन्नर इगतपुरी या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे 24 तारखेला 4च्या टायमाला. परत शेतकरी मित्र, आणखी काही जिल्ह्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच पंढरपूर, जत या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस पडणार आहे. तरी शेतकरी मित्र, 23 आणि 24 तारखेला आणि 24 तारखेला रात्रभर हा पाऊस 24 तारखेला राहण्याची दाट शक्यता आहे. अहिल्यानगर, श्रीरामपूर, जामखेड, करमाळा, दौंड, बारामती, जेजुरी, इंदापूर, पंढरपूर या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहण्याची खूप शक्यता आहे. सांगली, कोल्हापूर, जत, कराड या भागामध्ये देखील पाऊस हा 24 तारखेला रात्री 9 वाजेपर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच हा पाऊस 25 तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये राहण्याची शक्यता आहे आणि वातावरण ढगाळ देखील राहू शकते 25 तारखेला. तसेच मित्र, 25 तारखेला सांगली, सोलापूर, सातारा या भागामध्ये 3च्या टायमाला पावसाची शक्यता आहे. तसेच पुणे, नाशिक या भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिडकावा राहण्याची शक्यता आहे. तसेच अहिल्यानगरमध्ये देखील वातावरण थोडेफार ढगाळ 25 तारखेला राहणार आहे. आणि 26 तारखेपासून परत थंडीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, अशी रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.